रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आता जो डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ कशा प्रकारे एडिट करायचा। तर हा व्हिडिओ एडिट करायचा एकदम सोपा। व्हिडिओ एडिट करण्यासाठी लाईट मोशन मटेरियल लागते, तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतंय। टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT सर्च करायचं, येऊन जाते। ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया। मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं इंस्टाग्रामवरती भेटून जातील। तर चला जरा वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरू करूया। तर चला व्हिडिओ चालू करूया। तर नमस्कार भावांनो, तर विषय एकदम गंभीर आहे। ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्याच्यानंतर मध्ये कशानंतर हे आपला व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचं, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे ॲप असणं गरजेचं आहे। 2 ओके, हे बघू शकताय तुम्हाला। हे जे आहे पहिला, हे तुम्हाला भेटतं आपल्या प्ले स्टोरवरती। सुपर VPN जायचं, विषय करून घ्यायचा, कनेक्ट करायचं सिंगापूरला। ओके, अशा प्रकारे कनेक्ट करायचं। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, हे जे ॲप आहे ओके, हे बघू शकताय। वेट 2 मिनिट। ओके, सो डन। आणि हे जे ॲप आहे ते तुम्हाला भेटणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती। ॲपचं नाव तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा, आणि ज्याला माहीत नाही त्यानं कमेंटमध्ये विचारा। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जायचं आहे। DS Creation YT आपलं टेलिग्राम चॅनलचं नाव, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक केली, त्याच्यावरती क्लिक करून आपलं चॅनल ओपन करा, जॉईन करा। सगळ्यात पहिलं जॉईन केल्यानंतर तुम्हाला पिनड मेसेजमध्ये हे ॲप दिसतंय, विषय करून घ्या। ओके, ओपन करून घ्या। त्याच्यानंतर हे ॲपला मी ओपन करून घेतो। ओके, ओपन केलं की सिम्पली तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे काय, सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती तर एडिटवरती पहिला क्लिक करा, त्याच्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्या। मटेरियलमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा विषय आहे, तुम्हाला मटेरियल दिलं आपलं। ठीक आहे, एक फोटो आहे आणि एक PNG आहे आणि एक जो व्हिडिओ आहे बिटमार्कचा। ओके, आपला पहिला फोटो ॲड करून घ्यायचा। फोटो ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ पहिला वाढवायची आहे। ओके, 1 सेकंद करा, 10-15 विषय एवढा करून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे थोडं पुढे यायचं आणि तुम्ही इथं बघू शकता, तुम्हाला बॅक आहे एकदा, आणि एकदम बॅक आल्यानंतर एक्सपेक्ट रेशोवरती जायचं। एक्सपेक्ट रेशोवर तुम्हाला 9:16 रेशो करून घ्यायचा आहे। आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, अशा प्रकारे, आणि ह्याची जी साईज आहे ती पूर्ण फुल स्क्रीन करायची अशा प्रकारे 2 बोटात धरून। स्टार्टिंगला या आणि सिम्पली ओव्हरलेवरती इथं क्लिक करून घ्या। हे जे दिसते तुम्हाला हे ऑप्शन बघू शकता इथं, हे इथं ओव्हरलेवरती क्लिक करा। ठीक आहे, ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करा परत, आणि आपल्या मटेरियलमधून हा जो तुम्हाला व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ तुम्ही इथं ॲड करून घ्या। ठीक आहे, अशा प्रकारचा आपला व्हिडिओ आहे। फोटोची साईज जेवढा आपला व्हिडिओ आहे तेवढं ठेवा। ओके, आणि परत अशा प्रकारे विषय करून घ्या। त्याच्यानंतर तुम्ही आपला जो व्हिडिओ लावला त्या व्हिडिओवरती क्लिक करा, अशा प्रकारे थोडं पुढं या आणि तुम्हाला ते एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं एक ऑप्शन दिसतंय, बघू शकता। अशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं। ओके, एवढंच झालं काय, तर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे थोडं पुढं जायचं। ओके, आपल्या फोटोवरती पहिला क्लिक करायचं, जिथं बरोबर बीट चेंज होत आहे काय बघू शकता, अशा प्रकारे इथं बीट 2 आलं लगेच। ओके, तुम्ही इथं लक्ष द्यायचं। ठीक आहे, हे बघू शकता इथं बीट चेंज होत आहे, बरोबर जिथं बीट चेंज होत आहे काय तिथून फोटोला आपल्या अशा प्रकारे इथं स्प्लिटचं ऑप्शन आहे खाली। तुम्ही माझ्या इथं म्हणजे बाण करून दाखवतो तुम्हाला, हे जे स्प्लिटचं ऑप्शन आहे, सिम्पली या स्प्लिटच्या ऑप्शनवरती तुम्हाला जे काय आहे तिथं क्लिक करावं लागत असतं। ठीक आहे, अशा प्रकारे स्प्लिटवरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, परत थोडं पुढे यायचं, बघायचं कुठं विषय होते, बघू शकता इथं, पण तिथं आणखीन एकदा स्प्लिट करायचं, परत थोडं पुढे जायचं, बघू शकता कुठं विषय होत आहे, तिथं विषय होते लगेच, बघू शकता इथं। तर आणखी एकदा स्प्लिट करायचं, थोडं पुढं लगेच इथं एकदा स्प्लिट करायचं, बघू शकता। अशा प्रकारे जिथं बरोबर बीट चेंज होते तिथं बरोबर यायचं, आणि फोटोला जे काय आहे ते अशा प्रकारे स्प्लिट करायचं, बघू शकता। एकदम सोपा विषय, काय अवघड नाही, म्हणजे एकदम गंभीर हो। बघू शकता बरोबर इथं असा विषय झाला की लगेच स्प्लिट। ओके, अशा प्रकारे काय 7, 8, 9 बीट असतील, विषय तेवढा गंभीर पद्धतीनं करून घ्यायचा, घाबरायचा विषयच नाही। हे बघू शकता 9 बीट आहेत, 9 फोटो अशा प्रकारे आपण ॲड केलो आहे। ओके, बघू शकता अशा प्रकारे 7, 8 आणि इथं 9। ठीक आहे, इथे एक बीट लावलो, संपला विषय। हे एवढं असं करून घ्यायचं आहे। आणि एवढं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तर जो आपला व्हिडिओ आहे ओव्हरलेमध्ये जायचं, आणि जो आपला व्हिडिओ तुम्हाला इथून डिलीट करून टाकायचा। ठीक आहे, एवढंच झालं का, आता तुम्हाला इथे एकदम स्टार्टिंगला, ठीक आहे, एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला जे काय ते ओव्हरलेवरती क्लिक करायचं, नंतर ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं, आणि आपल्या मटेरियलमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा जो आपला PNG आहे हा PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। एका बोटात धरून तुम्हाला अशा प्रकारे वरी टॉपला सेंटरला सेट करायचे, वरच्या सेंटरला। ओके, अशा प्रकारे टॉपला इथं सेट केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे, जेवढे आपले फोटो आहेत, जेवढा आपला व्हिडिओ आहे तेवढं तुम्हाला ठेवायचे लास्टपर्यंत आणून। ठीक आहे, एवढंच करायचं। आणि एवढं झाल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला काय करायचं माहीत आहे काय, तर जो आपला पहिला फोटो आहे त्याच्यावरती आपल्याला लावायचं इफेक्ट आहे। ठीक आहे, त्यामुळे पहिला फोटो सोडून द्यायचा, त्याच्या पुढच्या फोटोवरची यायचं आहे आपल्याला। ठीक आहे, त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं, 2 नंबरच्या फोटोवरती। त्या 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता ॲनिमेशन, जे ॲनिमेशनचं ऑप्शन आहे, सिम्पली ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, आणि तुम्हाला कॉम्बोमध्ये यायचं आहे। आणि कॉम्बोमध्ये आल्यावर झूम 1 नावाचा आपला जो ॲनिमेशन आहे, सिम्पली हे ॲनिमेशन सेट करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे। ओके,
त्याच्यानंतर तुम्हाला जो त्याच्या पुढचा फोटो त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, बघू शकता 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथं बघू शकता इनमध्ये तुम्ही फ्लॅश इन नावाचा जो आपला इफेक्ट आहे, हे जे ॲनिमेशन आहे हेच द्यायचं आहे. ह्याच्या पुढच्या फोटोवरसुद्धा हेच ॲनिमेशन द्यायचं आहे, फ्लॅश इनचं. ओके, त्या 2 फोटोवरती ॲनिमेशन द्या. बरं, त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करा आणि ॲनिमेशनवरती क्लिक करून तुम्ही तो कॉम्बोमध्ये या आणि तुम्ही तो बघू शकता अशा प्रकारे डिस्टॉर्ट लेफ्ट हा जो आपला ॲनिमेशन आहे. ओके, तर हे ॲनिमेशन तुम्हाला इथे द्यायचं आहे, डिस्टॉर्ट लेफ्ट हे ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओके, तर इथून पुढे आपलं ॲनिमेशनचं काम संपलेलं आहे. इथं आपल्याला त्याच्यात आता इफेक्ट देण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर हा जो आपला फोटो आहे बघू शकता, हा कितवा फोटो आहे, म्हणजे 5 सेकंदाच्या पुढचा फोटो. ठीक आहे, 5 सेकंदापासून चालू झालेलं तर 4 सेकंदाच्या पुढचा फोटो. त्या फोटोवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे थोडं पुढं यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता एकदम असं विषय पद्धतीने इथं पुढं यायचं. तुम्हाला इफेक्टचे ऑप्शन दिसते, सिम्पली इफेक्टच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर प्रोमध्येच तुम्हाला अशा प्रकारचा एक इफेक्ट आहे, क्लोन जस्ट. ओके, तो हा जो आपला इफेक्ट आहे तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. परत तुम्हाला इथं अशा प्रकारे थोडं पुढं जायचं आहे, इफेक्टवरती आणखीन एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ओके, बॉडी इफेक्टमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ग्लोईंग लाईन्समध्ये या आणि तुम्हाला बटरफ्लाय विंगचा हा जो आपला इफेक्ट आहे, सिम्पली हा इफेक्ट देऊन ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोवरशी यायचे. आता इथं आपल्याला द्यायचा व्हिडिओ इफेक्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे थोडं पुढं यायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इथं बघू शकता व्हिडिओ इफेक्ट, सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. प्रोमध्येच तुम्हाला हा जो आपला इफेक्ट आहे तो दिसून जाईल. तुम्ही इथं बघू शकता फिल्म हा जो आपला इफेक्ट आहे, तुम्ही सर्चसुद्धा वरी करू शकता इथे. ठीक आहे, हा इफेक्ट फिल्म नावाचा इफेक्ट सर्च करा व्हिडिओ इफेक्टमध्ये आणि हा इफेक्ट तुम्हाला इथे देऊन टाकायचा आहे आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे इफेक्टमध्ये जायचं आणि ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला व्हिडिओ इफेक्टच द्यायचं. सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं सर्च करू शकता, जे इफेक्ट तुम्हाला इथे दिसते ते वरी तुम्ही इथं सर्च करू शकता. ठीक आहे, तर ह्याचं नाव तुम्ही बघू शकताय, ग्रॅबलेड ग्राफिट. ओके, हे जे इफेक्ट आहे ग्रॅफिटी, सिम्पली हे इफेक्ट तुम्हाला इथे सर्च करून हा इफेक्ट तुम्हाला द्यायचा, ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे इकडे इफेक्टचं काम संपतं. पण तुम्हाला याचं एकदम स्टार्टिंगला जो आपला स्टार्टिंगचा फोटो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे थोडं पुढं यायचं, इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथे सुद्धा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ओके, व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता प्रोमध्ये तुम्हाला हा जो आपला क्लोज अप नावाचा आपला इफेक्ट आहे हा सिम्पली तुम्हाला द्यायचा आहे आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे विषय झालेला आपला फोटो वगैरे विषय गंभीर पद्धतीने सगळा इफेक्ट वगैरे लावून झालेला आहे. ठीक आहे, तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर इथं जे आपण PNG लावलं होतं तो PNG गेला आहे चुकून, तर तो मी PNG आणखी इथं लावून घेतो. सिम्पली ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, ॲडिट ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि जो आपला PNG आहे तो PNG तुम्हाला इथे लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे. ठीक आहे, आणि ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला व्हिडिओ तेवढं ठेवायचं, जसं की मगाशी सांगितलंच मी. ओके, अशा प्रकारे एवढंसं ठेवायचं आणि ह्याला काय सिम्पली अशा प्रकारे वरी न्यायचं, थोडं छोटं करायचं करू शकता आणि व्यवस्थित सेंटरला वरच्या इथं सेट करायचं आहे. तर अशा प्रकारे विषय होऊन जात आहे. तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, याच्यामध्ये तुम्ही तुमचा लोगो लावू शकता जर लावायचा असेल तर, नसेल तर काही विषय नाही, एकदम असा विषय, फक्त लोगो कसा लावायचा मी सांगतो तुम्हाला. ॲडिट ओव्हरलेवरती इथं क्लिक करा, लोगो तुमचा सिलेक्ट करा. तर मी तो आपल्या इंस्टाग्रामचा लोगो घेतलो आहे. ठीक आहे, ह्याला तुम्ही छोटं करू शकता साईजमध्ये. ओके, म्हणजे 2 बोटं धरून सुद्धा करून घ्या, काही विषय नाही असं. 2 बोटं धरून करायचं आणि अशा प्रकारे ह्याला इथं सेट करायचं. ओके, तुमच्या म्हणजे बॉटमला बरोबर इथं सेट करायचं, कुठला पण लोगो असू द्या बॉटमला इथं सेट करायचा. ठीक आहे, इथं सेट केल्यानंतर तुम्हाला ह्याला काय करायचं, पहिला लेंथ. ओके, लेंथ जेवढा आपला व्हिडिओ तेवढे ठेवायचं. ओके, बघू शकताय अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचं, तुम्हाला स्प्लाइसमध्ये जायचं. ठीक आहे, स्प्लाइसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं ओव्हरलेचा जो ऑप्शन दिसतोय, ओव्हरलेचा ऑप्शन कधी पण सिलेक्ट करायचा. ठीक आहे, अशा प्रकारे ओव्हरलेचा ऑप्शन सिलेक्ट करायचा, म्हणजे जो आपला आहे, म्हणजे जो आपण हे लावलं आहे काय म्हणते त्याला लोगो, तो लोगो फक्त तेव्हाच दिसतो जेव्हा पांढऱ्या कलरचा शॅडो फोटोवर काहीतरी दिसेल तेव्हा. ठीक आहे, अशा प्रकारे एकदम असं कडक दिसतंय, म्हणजे पूर्ण दिसत नाही, जेव्हा फोटोमध्ये पांढरं काहीतरी दिसेल तेव्हा दिसतंय. ओके, अशा प्रकारे लाईट जेव्हा येते तेव्हा लाईटमध्ये ते व्यवस्थित दिसून जात आहे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्णपणे व्हिडिओ एडिट होतो. तर व्हिडिओ अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्ही वरी एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. क्वालिटी तुम्ही ते 720 किंवा 1080 किंवा 2K सुद्धा करू शकता, काही विषय नाही. एवढं करायचं आणि वरी एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट होतं लगेच, काच घेणं तुम्हाला फक्त ॲटोमॅटिक तुम्हाला इथं व्हिडिओ सेव्ह होत आहे. ओके, पण तुम्हाला ॲटोमॅटिक सबस्क्राईब होत नाही, त्यामुळे ॲटोमॅटिक सबस्क्राईब बटनवरती क्लिक करायलाही तुम्हाला हरकत नाही, ते ॲटोमॅटिक होत नाही, तुम्हाला फक्त एकदा क्लिक करावं लागते. त्याच्यावरती क्लिक करा, विषय करून घ्या तेवढा. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. ओके, तर बाय नो.